आपण निर्माण केलेल्या मंदिरात देव आहे ही समजूत चुकीची आहे. ह्या देवाने निर्माण केलेल्या सृष्टीत आपण आहोत ही गोष्ट खूप भाग्याची आहे. जोशी बुवा, ह्यातलं तर आम्हाला काही कळत नाही. तुम्ही सांगाल ती दिशा आणि तुम्ही जे म्हणसाल तेच अंतिम सत्य आहे बघा. बरोबर आहे. जशी बुवा सांगतात ती बरोबर दिशा. म्हणजे आपल्या गावात दिशानाची पोरगी हाय. गप्रे भाड्या, मंदिराला जपा, देव तुमचं कल्याण करेल. थांब तिथं. तू मंदिरात येऊ शकत नाहीस. तू विद्रा आहेस. तू मंदिरात आली तर आमचा धर्म भ्रष्ट होतो. चल निघितून, चल निघितून. नमस्कार सरपंच साहेब. राम 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 राम. या मॅडम या. अरे काही चहा पाण्याचं बघा, मॅडम आलेत आपल्याकडं. अरे तू कुठं चाललास? मॅडम आले, मला शाळेत घेऊन जातात. मला नाही जायचं शाळेत. सरपंच साहेब, गावात हे नेमकं काय चालू आहे? काय चालू आहे? गाव सगळं सुख समाधानात आहे मॅडम. तुम्हाला काही अडचण असेल तर सांगा, आत्ता बरोबर करतो. अहो, गावची सगळ्यात मोठी अडचण तर तुम्ही आहात. आणि जोशी बुवा, मग स्वतःलाच कसं दूर करणार तुम्ही? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मॅडम? गावातील साक्षरतेबद्दल बोलतीये मी. अहो, गावामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या होत आहे त्याच्याबद्दल बोलतीये मी. गावात प्यायला शुद्ध पाणी नाहीये, बेरोजगारी वाढतीये, बालमजुरांची संख्या वाढतीये. अहो, एवढंच काय, जातीभेद, धर्मभेद हे पण वाढत आहे. मग याला जबाबदार कोण? हे कोणामुळे आणि कशामुळे होतंय हो सरपंच साहेब? मॅडम, तुम्हाला इथं शाळा सांभाळायला आणलंय, एवढंच बघा. बाकीच्या गोष्टीत नाक खुपसू नका, कळलं का? उगाच आम्हाला नाव ठेवून तुम्हाला काय फायदा? आम्ही जे करतोय ते आम्हाला करू द्या. तुम्हाला जेवढं काम दिलंय तेवढंच बघा. जास्तीचा शहाणपणा खपून घेतला जाणार नाही. समजलं का मॅडम? आणि हो, जाती धर्माचे काम मी बघतो आणि बघत राहणार. मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नाही, ते धर्माच्या कामात तुम्ही आड येऊ नका. राम राम. या मॅडम. असे संत आपल्या गावाला लाभले हेच आपले भाग्य. संत नाही, सैतानच म्हणा जोशी बुवा. आणि सरपंचामुळे गावाचे भाग्य नाही उजळले, तर ते फक्त तुमचेच उजळले. काय झालं मॅडम? मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. हे प्रश्न विचारायची जागा नाही. ग्रामपंचायतीमध्ये या आणि सविस्तर काय आहे ते प्रश्न विचारा. ही जागा नव्हे. रोजगार हमी योजनेचा जो निधी आला होता, गावातील किती लोकांना तुम्ही कामं दिलीत? सांगा सरपंच, सांगा. कुठे गेले तुमच्या योजना? कुठे गेले पैसे? बोला. आपल्या गावचा सरकारी दवाखाना का बंद आहे सरपंच साहेब? आपल्या गावातील महिला प्रसूतीसाठी शहरामध्ये हॉस्पिटलला का जातात? इथे दवाखान्यात आलेल्या सरकारी सुविधा, औषध गोळ्या जातात कुठे? आणि ओ जोशी बुवा, तुम्ही गावातील पुजारी ना, मग जात आणि धर्म बघून लोकांना मंदिरात का प्रवेश देता? देव तर सगळ्यांचा एकच आहे ना. मग हे शोभतं का तुम्हाला?
आणि सरपंच साहेब, गावामध्ये नालीसाठी रोडसाठी आलेला जो काही निधी आहे तो निधी तुम्ही कोणत्या कॉन्ट्रॅक्टदाराला दिलेला आहे? त्याचं काम अजून झालेलं आहे नाही आहे, या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आहे माझ्याकडे. त्यातला किती पैसा तुम्ही गावच्या विकासाला लावला आणि किती पैसा तुम्ही ढापलाय याची सगळी तुमची काळी करतून माझ्या हातात आहे. या गावातील नाली रस्त्याच्या कामाचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही ज्या माणसाला दिलेला आहे, काय नाव आहे त्याचं? उमाकांत जोशी. तुम्ही कोणीतरी उमाकांत जोशी या नावाच्या व्यक्तीला बघितलंय? कधी त्यांचं नाव ऐकलंय? कारण ते उमाकांत जोशी दुसरं कोणी नसून आपल्या गावचे पुजारी आहे, ज्यांना आपण सगळे जोशीबुवा म्हणतो. काय जोशीबुवा, पटतंय का? ही बाई बाहेर येऊन आपल्या गावातल्या इज्जतदार माणसावर आरोप करते आणि तुम्ही काय बघताय? हाकला तिला बाहेर. खबरदार, जर मला कोणीही स्पर्श केला तर. आणि तुम्ही जे गुंड पाठवली होतीत ना, त्यांची विल्हेवाट लावूनच इथं आलीये मी. आणि बिनबुडाचे आरोप नाहीत माझ्याकडे, या सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत. बघा. पण तुम्ही कसं बघणार? तुम्हाला तर वाचताही येत नाही ना. मग आनंदला का फाशी घ्यावी लागली? फक्त तुमच्यामुळे. त्या रात्री काय घडलं होतं कळू दे सगळ्यांना. त्या रात्री माझा नवरा, मी आणि माझी मुलगी आम्ही